अनुमतीने हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेल्या खेड येथील वाड्याचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे या विषयावरील श्री दिलीप मोहिते पाटील व इतर विधानसभा सदस्य यांच्या दिनांक 13 मार्च 2023 रोजी म.वि.स. नियम 105 अन्वये झालेल्या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास आराखड्या संदर्भातील प्रगती अहवाल सभागृहासमोर ठेवतो। प्रगती अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला। माननीय अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री। माननीय अध्यक्ष महोदय, बोला। मी आपल्या अहवाल ठेवला। खरं तर अध्यक्ष महाराज, याच विधानसभेत मी या संदर्भात याकरता आश्वासन दिलं होतं। तुम्ही त्या आश्वासनाच्या संदर्भामधली माहिती घ्या की 30 वर्ष झाले होते हुतात्मा शिवराम हरी राजगुरूचं स्मारकच होत नव्हतं। आणि जेव्हा हा प्रश्न माझ्याकडे उत्तरित करण्यासाठी आला तेव्हा मी स्पष्ट सांगितलं की दर अधिवेशनामध्ये पटलावर माहिती याकरता दिली पाहिजे आणि या माहितीमध्ये ज्या अधिकाऱ्याकडे ही फाईल जास्त दिवस राहील त्याला निलंबित सुद्धा केलं पाहिजे। कारण स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी ज्यांनी अध्यक्ष महाराज गरम तव्यावर ज्यांना झोपवलं गेलं, बर्फाच्या गादीवर झोपवलं गेलं आणि फुटत नाही, माहिती देत नाही म्हणून गावचा मैला जमा करून ज्या शहीदाच्या डोक्यावर टाकण्यात आला त्याच्यासाठी 30 वर्ष लागतात। त्या रागापोटी हा अहवाल मांडताना त्या अधिकाऱ्यांना निलंबित केलंच पाहिजे हा हट्ट ठेवून त्या भाषणामध्ये मी आश्वासित केलं। आता काय होतं अध्यक्ष महाराज, आपण अशा हुतात्म्यांच्याही संदर्भामध्ये आपली भूमिका काय आहे? 13 मार्च 2023 ला अध्यक्ष महाराज आपण या संदर्भामध्ये या सभागृहात ही मांडणी याकरता केली की 2 वर्षात ते व्हावं। आता अध्यक्ष महाराज की आपण हुतात्मा, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, देशासाठी बलिदान देणाऱ्या लोकांसाठी फक्त विधिमंडळाची एक कामकाजाची पूर्तता या चौकटीत आपण मर्यादित करतोय। तुम्ही रेकॉर्ड काढून पहा। माझी विनंती आहे, तुम्ही अतिशय संवेदनशील आहात, तुम्ही आम्हाला अभिमान वाटेल असं अध्यक्ष म्हणून काम करता। कमीत कमी शहीदांच्या संदर्भामध्ये आपल्या सरकारची भूमिका ही संवेदनशील नाही। ठीक आहे, माझं स्वर्गात ते हुतात्म्यापर्यंत पोहोचते आवाज, काही चिंता नाही। तिथेही पोहोचला तर बाकी तिथं पाहून घेऊ। अध्यक्ष महाराज, नाही हे नवीन काही पद्धत केली असेल तर माहित नाही। अध्यक्ष महाराज, माझी हात जोडून विनंती असेल, हात जोडून, की ज्यांनी आयुष्यामध्ये इतका त्रास भोगला, त्यांना टीए नव्हता, डीए नव्हता, भत्ता नव्हता, गाडी नव्हती, बंगला नव्हता, पगार नव्हता, कोणतेच मार्ग नव्हते, आपला जीव महाराष्ट्राचा आमचा स्वाभिमान आहे। मला कमीत कमी या अहवालावर आपल्याकडून अपेक्षा आहे की हा अहवाल म्हणजे फक्त एक प्रोसिजरचा भाग नसावा। किती अधिकाऱ्यांना तुम्ही चौकशी करून निलंबित केलं आहे? ते अधिकारी नसती निपटारा कायदा आहे, तातडीची फाईल 1 दिवस, अति तातडीची तातडी 3 दिवस, साधारण फाईल 7 दिवस, कायदा आहे आपला। आणि याच्या बाबतीमध्ये नुसतं क्युरी काढायच्या। मग मी असं म्हणू का की यांनाही बर्फाच्या गादीवर झोपवा? मी असं म्हणू का यांनाही गरम तव्यावर झोपवा? अध्यक्ष महाराज, काय चालू आहे? माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, तुम्ही अतिशय संवेदनशील आहात, पण आपल्या हुतात्म्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या स्मारकाबद्दल गंभीरता हे काही सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बाबतीत नसावी। आम्ही लोकप्रतिनिधी, आमची संवेदनशीलता असावी। तुम्ही याची एक स्वतंत्र बैठक घ्या, 5-7 लोक निलंबित नाही, टर्मिनेट करू। आपण संविधानाच्या तरतुदीचा उपयोग करून टर्मिनेट करू। हे जी मुजोरी वाढताय ना अध्यक्ष महाराज, हे चांगलं नाही आहे। हे नवीन करप्शन मॅनेजमेंट, जे नवीन मॅनेजमेंट पैदा झालं आहे, जे IIM मध्ये पुढे शिकवावं लागेल, हे थांबवलं पाहिजे। अध्यक्ष महाराज, आपल्याला विनंती आहे आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही बोलण्याची संधी दिली। ईश्वर तुमचं कल्याण करो। महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सुधीर भाऊंचं मी अभिनंदन, धन्यवाद। आणि आपण हे निदर्शनास आणून या संदर्भामध्ये या लक्षवेधीला उत्तर देताना हा पटलावर ठेवला पाहिजे असा निर्णय घेतला। तुमची भावना जी आहे तीच या सभागृहाची आणि शासनाची भावना, आणि ते बरोबरच आहे निर्णय। त्यामुळेच मी म्हणतो की तुमचा धन्यवाद आहे।
तुमचं केलं पाहिजे ना. या सभागृहातील एका ज्येष्ठ सदस्याने या पद्धतीने मंत्री असताना सुद्धा आणि आता सुद्धा मला एवढंच म्हणायचं आहे की आपण जरूर बैठक बोलवा. सुधीर भाऊंनी ज्या पद्धतीने सांगितलं संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलवा. त्यात मी सुद्धा येईन, सुधीर भाऊ आपण सुद्धा या. संबंधित सर्व अधिकाऱ्यांना चूक असेल तर त्याच्यावर कारवाईच केली पाहिजे. याच्याबद्दल सुद्धा सरकार गंभीर आहे, कारवाई करू. केवळ माहितीसाठी म्हणून 102,48,00,000 किमतीच्या पहिल्या टप्प्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीने मान्यता दिली. पुढे सांगतो ना, नियोजन विभागाने शासन निर्णय करून 30 नोव्हेंबर 2023 व शासन शुद्धीपत्रक 10 जानेवारी 2024 लगेच या विकास आराखड्याला पहिल्या टप्प्यास मान्यता पण दिली. केवळ तेवढंच नाही तर पुरातत्व विभागाच्या कार्यक्षेत्रातील 36,45,00,000 किमतीच्या कामाची 16 फेब्रुवारी 2024ला निविदा सुद्धा प्रकाशित करण्यात आली. 16 फेब्रुवारीला निविदा केल्यानंतर निविदा अंतिम केली 15 मार्चला. त्यापैकी 31 कोटी रुपयाच्या कामाचे कार्यारंभ आदेश सुद्धा देण्यात आले. त्यापैकी नियोजन विभागाकडनं आतापर्यंत 8,31,00,000 इतका खर्च सुद्धा करण्यात आला आहे. आणि त्यामुळे प्रक्रिया, मान्यता, कार्यारंभ, त्याआधी निविदा आणि प्रत्यक्ष काम हे सुरू झालेलं आहे. तरी आपली जी भावना आहे की ना, की आपल्या हुतात्म्यांना ज्यांनी या देशासाठी लढाई लढली, गरम तव्यावर असो कुठल्याही पद्धतीचं टॉर्चर असो, या संदर्भामध्ये संवेदनशीलतेने आणि प्रामाणिकतेने अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे. आम्ही लक्ष दिलं पाहिजे. दोन्ही आपण करतो आहोत. तरी त्यात तुमच्या सूचनांनी काही असतील तर त्या पटलावर काय बैठकीत घेऊन कारवाई सुद्धा आपण करू.